महाड बाजारपेठेतील बालमित्र मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक प्रबोधनपर देखावा साकारलेला आहे। मोबाईलचे दुष्परिणाम आणि फायदे सांगणारा हा जिवंत देखावा मंडळाचे कार्यकर्ते सादर करत आहेत। नवीन पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढा असा संदेश यामधून देण्यात आला। सजावट देखील पर्यावरणपूरक असून गणरायाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून साकारण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। मोबाईलचे दुष्परिणाम संपूर्ण जग भोगतंय आणि हेच दुष्परिणाम दाखवण्याचा प्रयत्न महाडमधील पेठेचा राजा अशी ओळख असलेल्या बालमित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये केलेला पाहायला मिळतोय। आता आपण याच मंडळाच्या मंडपामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी एक देखावा उभारण्यात आलेला आहे आणि हा जिवंत देखावा जो आहे तो मंडळाचे कार्यकर्ते सादर करतायत। यातून मोबाईलचे दुष्परिणाम आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मोबाईल मधले वेगवेगळे व्हिडिओ गेम्स असतील, रमीचे खेळ असतील, यातून ही नवी पिढी जी आहे ती बर्बाद होत चाललेली आहे आणि या पिढीला या मोबाईलने विळखा घातलेला आहे आणि त्यामुळे हा जो मोबाईलचा भस्मासूर आहे त्याचा विळखा या नव्या पिढीला पडलेला आहे आणि त्यातून या नव्या पिढीची, तरुण पिढीची, लहान मुलांची सुटका करावी असा प्रयत्न आणि असा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला पाहायला मिळतो। या देखाव्यामध्ये जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पा जो आहे तो मोबाईलचे दुष्परिणाम सांगून त्या विळख्यातून या तरुण पिढीला बाहेर काढा असं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याचबरोबर मोबाईलचे जे चांगले फायदे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न मंडळाने इथं जे प्रबोधन पण फलक लावलेला आहे त्या फलकांच्या माध्यमातून केलेला आहे। दुसरी गोष्ट, मंडळाने यावर्षी पर्यावरणाचा देखावा सुद्धा या ठिकाणी उभारलेला पाहायला मिळतोय। ही संपूर्ण जी सजावट करण्यात आलेली आहे ती संपूर्ण पर्यावरण पूरक अशी आहे। त्याचबरोबर मंडळाने या ठिकाणी जी गणपतीची मूर्ती आणलेली आहे ती मूर्ती देखील संपूर्ण कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली आहे। एकूणच आपण जर बघितलं तर चांगला संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने यावर्षी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत। मला सांगा, यंदा गणेशोत्सवामध्ये आपण देखावा उभारलाय, काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण केलाय? बालमित्र मंडळ नवी पेठ महाड पेठेचा राजा या मंडळाचे यंदाचे 58 वर्ष आहे आणि गेली 57 वर्ष मंडळ विविध देखावे साजरे करत असताना गेली 4 वर्षापासून मंडळ पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आहे। असा लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव चालू केला त्यांना अभिप्रेत असा गणेशोत्सव मंडळ चालू करत आहेच। त्याचबरोबर तो आता मोबाईलचा भस्मासूर झालेला आहे त्याच्यावर यंदाचा देखावा सादर करण्यात आलेला आहे। तसेच मोबाईलचे दुष्परिणाम जे आहेत ते भित्तीपत्रकाच्या माध्यमातून मंडळाने प्रकाशित केलेले आहेत। तो त्याचा देखाव्यातनं मंडळ नुसते मुलांना संदेश देत नाही तर त्यांच्या पालकांनी देखील काय मोबाईल बद्दल काळजी घेतली पाहिजे हा संदेश मंडळ सर्वांना देत आहे। नक्कीच आपण बघतोय दरवर्षीप्रमाणे पर्यावरण विषयक आणि सामाजिक प्रबोधन करण्याचा संदेश देण्याची परंपरा यावर्षी देखील या मंडळाने कायम ठेवलेली आहे। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।